चला तर आपण आता नेक्स्ट राऊंडकडे जाऊया. तर राऊंड 3 आहे व्हॅलेंटाईन स्पेशल. ओके, तर तुम्ही आता जसं हे क्वेश्चन आन्सरचे आन्सर्स ऐकते तर तसं यांचं शूट पण बघितलं. शूटमध्ये बघितलं की हा तिला काही काही खायला देतोय, एकदम मस्तपैकी बोलवतोय, बुके देतोय, आईस्क्रीम देतोय. आणि आता आपण त्यांना याचा रिलेटेडच काही क्वेश्चन्स विचारणार आहेत. तर तुमच्यासाठी व्हॅलेंटाईन डे हा कसा, म्हणजे तुम्ही कसा एक्सपेक्ट करता? रोमॅन्टिक की एकदम सिम्पल नॉर्मल, काही मला इंटरेस्ट नाहीये त्याच्यात, की आहे भरपूर आहे, हे व्हावं ते व्हावं, काय वाटतंय? पर्सनली दोन्हीही सांगितलं तरी चालेल, ॲज अ सत्या मंजू सुद्धा आणि पर्सनली सुद्धा. तर काय जेवढं सिम्पल असेल तेवढं मला बेटर वाटतं. आणि म्हणजे सिम्पल इन द सेन्स क्वायट अँड जर मी टाइम असेल तर इट इज द बेस्ट असं मला म्हणजे मला जास्त खर्च करायचा नाहीये, कळतं ना? खर्च तर मी बाकी दिवसांना पण करू शकतो. त्यासाठी व्हॅलेंटाईन डे ची काय गरज आहे? अरे स्मार्ट आन्सर, स्मार्ट आन्सर. आणि मंजू? सिम्पल म्हणजे कम्फर्ट झोन. एक्झॅक्टली. दोघं जिथं कम्फर्टेबल आहे, ज्या गोष्टी एकत्र करायला आवडतात त्या केलं की व्हॅलेंटाईन. आणि तुझं जर हे उत्तर जर असं देणं अपेक्षित असेल की व्हॅलेंटाईनला खूप स्पेशल आणि तिला खूप म्हणजे बेअर मिनिमम गोष्टी, स्पेशल गोष्टी बेअर मिनिमम सारख्या करायच्या, तर हे लाईफ टाईम असलं पाहिजे जर तुम्ही एखाद्या व्यक्तीवर खरोखर प्रेम करताय. Yes. इट इज नॉट अबाउट जस्ट व्हॅलेंटाईन डे, इट्स अबाउट द होल डेज ऑफ आवर लाईफ, यु नो. वाव, बेस्ट थॉट यानं शेअर केलेला आहे. आणि गाईज तुम्हाला कसं वाटतंय ह्यांचं आन्सर ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. मला तरी पर्सनली बेस्ट वाटलेलं आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे की तुमचं